मी लोणावळ्यातून आलो आहे आणि मी टिपिकल मराठी मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतो. तर आपल्या घरच्यांना हे समजावून की आपण काय करतो हे खूप डिफिकल्ट टास्क असते मला असं वाटतं. तर आता मी स्टँडअप करतो आहे गेले 3-4 महिने झाले पुण्यात आणि मुंबईमध्ये पण. तर माझी आई माझ्यावर खूप चिडलेली एक 4-5 दिवसाआधी. मला बोललेली की काय चाललं आहे तुझं, तुला ग्रॅज्युएशन नंतर तू 2 वर्ष बेरोजगार होतास. मी बोललो आई मी MPSC करत होतो. आई बोलली तेच ते. त्याच्यानंतर 1 वर्ष तू मटका खेळत होतास. मी आईला बोललो आई शेअर मार्केट असेल. आई बोलली तेच ते. त्याच्यानंतर आता इलेक्शन्स आले तर तुला राहुल गांधी व्हायचं आहे. मी बोललो आई कॉमेडियन. आई बोलती तेच ते. खूप डिफिकल्ट असा स्ट्रगल चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये की माझ्या आयुष्यात म्हणजे BCom झालं. BCom केले कोणी तर BCom आहे. BCom 1-2-3 दॅट्स डिसअपॉइंटिंग. अशा आत नका वगैरे जाऊ. खूप डिसअपॉइंट. BComला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तेवढीच इज्जत आहे जेवढी मुंबई इंडियन्सच्या फॅन्समध्ये हार्दिक पांड्याची. BComवाल्यांना जॉब भेटत नाही लवकर. तर मला पण जॉब भेटत नव्हता आणि माझा एक मित्र आहे त्याने MBA फायनान्स केलं, HR केले MBA. सो त्याला मी अप्रोच केलं. हा खूप डेस्परेट आहे. पहिली गोष्ट मुली HR लोक असतात म्हणजे मेल जे HR आहेत ते मुलींसाठी डेस्परेट असतात. तर ह्याला मी बोललो असं तर मी त्याला बोललो मला जॉबला रेफरल दे किंवा लाव तुझ्या इथे. तर तो बोलला ठीक आहे पण मला एका मुलीची सेटिंग लावून दे. आणि हा एवढा डेस्परेट आहे की महेश कोटारेचा घ्यायला घेऊन एक मूवी काढतात हापापलेला. तर त्याने लावलं मला जॉबला आणि फायनान्स कंपनीमध्ये मी एका वर्किंग आहे सध्या. तर खूप आणि ज्या व्यक्ती ह्याला कामाला घेतला होता त्या व्यक्ती मला माहिती होतं की कंपनी काय असणार आहे. कंपनीचं पण असं काय फिक्स नव्हतं. तर मी कामाला लागलो. त्यानंतर मी जेव्हा लागलो फर्स्ट वियर्ड गोष्ट अशी घडली माझ्यासोबत की माझे जे कलिग्स होते ते बोलले की आपले पिऊन जे ऑफिस बॉयज आणि आपला बॉस हे खूप गोड आहेत. तर मी खूप इनोसंट आहे. मला गोड या शब्दाचा अर्थच समजला नाही पहिले. आणि नंतर असं झालं की ऑफिस बॉय माझ्याकडे आले. मला बोलत तू स्टँडअप करतोस. मी बोललो हो करतो मी स्टँडअप. मला बोलले किती पैसे भेटतात त्याचे. मी बोललो प्रत्येक गोष्ट मी पैशासाठी नाही करत, काही गोष्ट मजा म्हणून करतो. तर मी नंतर विचारलं त्याला की ठीक आहे तू पर्सनल कामं पण करतोस सगळ्यांची. तो मला म्हणतो मी प्रत्येक गोष्ट पैशासाठी नाही करत, काही गोष्टी मजेसाठी करतो. खूप डेंजर अशा गोष्टी सगळं ऑफिसमध्ये पण. आणि हा खूप डेंजर. एक दिवशी माझ्याकडे आला 2-3 महिन्यांनी. मला बोलला मला 2,000 रुपये हवे. मी बोललो माझ्याकडे नाही, सगळ्यांना विचारायचं. सगळ्याला त्यांनी जाऊन विचारलं सर 2,000 द्या, उद्या देतो. सर बोलले 5,000 घे पण आज दे. मग त्यांनी हाफ डे घेतला. मला ॲक्च्युली गोड या शब्दाचा अर्थ लिटरली समजत नव्हता. पण कन्फर्म मला तेव्हा झालं जेव्हा हे दोघं फर्स्ट शो बाई पण भागदेव बघायला गेले. फर्स्ट शो दोघंच. आणि मला BComची आधी एवढी लाज नव्हती वाटत खरंच. पण लास्ट 2 महिन्याआधी हा आमचा ऑफिस बॉय एक्सटर्नली BCom पास झाला. तेव्हापासून माझ्या मनात खूप गिल्ट आहे की मी BCom केले. आणि BCom जेव्हा केलं ना त्यांनी तर आमच्या सगळ्यांनी त्याचं मॉर्निंग मिटिंग माहिती आहे ना, कॉर्पोरेटमध्ये कोण असेल तर माहिती मॉर्निंग मिटिंग असते. खूप कौतुक केलं याचं. खूप म्हणजे खूप कौतुक की हा खूप डेडिकेटेड आहे, डिसिप्लिन आहे, याच्याकडे विजन आहे, रिलायबल आहे, हार्डवर्किंग आहे, फलाना ढिंका आहे. ते पहिली गोष्ट ह्याच्याकडे विजन आहे. ह्याला हरवलेलं स्टेपलर सापडत नाही ऑफिसमध्ये 4 दिवसात. सर बोलले हा रिलायबल आणि हार्डवर्किंग. आता ह्याच्यावर फक्त सरच करू शकतो आणि हार्डवर्किंग हा किती आहे ते पण फक्त सगळ्यांनाच माहिती असू शकतं. त्याची हार्डवर्किंग आम्ही टेस्ट नाही करू शकतो. आणि सर बोलले की हा लाईट ऑफ इन्स्पिरेशन वगैरे आहे मुलांसाठी. ह्याचा डेव्हलप फोटो नेगेटिव्ह सारखा येतोय. आणि हा लाईट ऑफ इन्स्पिरेशन. तर खूप डिप्रेसिंग चाललंय आयुष्य त्याच्यामुळे माझं. हा सेकंड प्रॉब्लेम आहे माझ्या आयुष्यात. तर आमची कंपनी पण डेंजर आहे. आम्ही वुमन्स डे वगैरे नाही सेलिब्रेट करत. आमच्या ऑफिसमध्ये लेडीज नाही. 2 आहेत हे कन्सिडर नाही करू शकत पण त्यांना. तर आम्ही नो स्मोकिंग डे माहिती आहे कोणाला? नो स्मोकिंग डे असतो 13 मार्चला असतो समथिंग. तर आम्ही तो सेलिब्रेट करत होतो. तर हा माझ्याकडे आला. मला बोलला गांजा नको फुकत जाऊ, घर फुकून गांजा नाही चालत. म्हणजे हा असा चुत्या, हा एवढा चुत्या माणूस आहे
की गांधीजींनी एक मुवमेंट केली होती, सायमन गो बॅक, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हा जर गांधीजींच्या लाईफमध्ये असता तर गांधीजींनी पहिले ह्याला हाकललं असतं, मग इंग्रजांचं बघू बोलले असते. भरपूर होत्या माणूस. आणि आमची इन जनरल आम्ही असे बसलेलो, आमची चर्चा चालली की अंबानीचं लग्न झालं, अंबानीने खूप खर्च केला, तो बिल गेट्स तिकडे पैसे वाचवतोय, डॉली चायवाल्याच्या टपकीवर जाऊन बिचारा चहा पितोय वगैरे, माहिती असेल तुम्ही बघितलं असेल डॉली चायवाल्याला. आणि अंबानीने एवढे पैसे खर्च केले की त्यांना यावेळेस 3 अंपायर विकत नाही घेता आले. मुंबई इंडियन्स मॅच ऐकते यार, पॉईंट टेबलून खाली, तितक्यात हा आला तिथे. आणि हा काय म्हटला असं, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. बघा ह्या डायलॉग नंतर आमचे सर लाजले. बघा सर लाजल्यानंतर मग काय झालं, आमच्या कंपनीने याला प्रमोट केलं. तर आमची कंपनी तशी ठीक आहे म्हणजे, तर त्याला प्रमोट केलं, ऑन रोल केलं, त्याला एक फॉर्म दिला. आणि मी बघतो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचं वगैरे, तर मी याला एक फॉर्म दिला फिल करायला इन्शुरन्सशी रिलेटेड. त्याच्यात एक कॉलम होता सेक्स, यांनी त्याच्या पुढे लिहिलं पाहिजे. आणि हा BCom झाला आहे. बघा त्याला ओरिएंटेशनसाठी पाठवलं कंपनीने. तर मग सर मला बोलले तू खूप ॲडॅप्टिव्ह आहेस, तर याची सगळी कामं आता तुला करायला लागतील. तर त्याची कामं मला तर जमणार नाही. सो मी पण आमच्या HR ला मेल केला, कंसात लिहिलं, मैं झुकेगा नहीं साला.